नमस्कार. आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये सर्वांचं स्वागत. पहिली बातमी आहे नागपूरची. नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची यादवी ही सुरूच होती. मात्र यामध्ये काल विभागीय आयुक्तांनी 16 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या तानाजी वणवे यांना काँग्रेसचा गटनेता घोषित केलेला आहे आणि यामुळे संजय महाकाळकर यांचा पायउतार झाला आहे. ही खरं तर विलास मुत्तेमवार गटासाठी खूप मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे माजी आमदार राहिलेले सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद हे विरोधी पक्षनेता आणि गटनेता या प्रश्नावर एकत्र आलेले होते आणि त्यांच्यासाठी हा विजय म्हटला गेला. गोंदियात मामानंच भाच्याला लुटलं, मात्र चित्र उभं केलं बनावटी चोरीचं. मात्र त्याचा हा डाव फसला आणि 2 तासातच पोलिसांनी मामाला अटक केली. विवेकानंद अग्रवाल असं ह्या मामाचं नाव आहे. त्याला त्याचा भाचा मनीष अग्रवाल यानं 4 लाख रुपये देऊन पाठवलं आपल्या छोट्या भावाला हे पैसे देण्यासाठी. मात्र नंतर विवेकानंद अग्रवालानं बनावटी चोरीचाच एक चित्र उभं केलं. स्वतः गोंदिया शहराच्या मुख्य भागातून ओव्हरब्रिजवरून जात असताना 2 चोरट्यांनी थांबवलं आणि तुमच्या शर्टावर चिखल पडला असल्याचं सांगून त्यांना पाहायला लावलं आणि त्यावेळेलाच डोक्यावर एक पांढरी पावडर टाकली आणि गाडीवर असलेली कॅश जी 4 लाख होती त्याची बॅग घेऊन गेले असं चित्र निर्माण करण्यात आलं. मात्र ज्या पद्धतीनं विवेकानंद अग्रवाल यांच्या हालचाली होत्या पोलीस ठाण्यामध्ये, यावरून भाच्यालाच त्यांच्यावर संशय आला. पोलिसांना कसून चौकशी केली आणि विवेकानंद अग्रवाल यांनी जे काही केलं होतं ते सांगितलं आणि कॅश एका नातेवाईकाकडे ठेवली होती ती सुद्धा परत केली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये थेट ऑनर किलिंग चा प्रयत्न बघायला मिळालेला आहे. मात्र सुदैवाची बाब ही आहे की हा ऑनर किलिंगचा प्रयत्न फसला आहे. श्रद्धा सगणे असं या मुलीचं नाव आहे, जिच्या वडील आणि काकांनी मिळून तिला विष दिलं आणि विष देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला. श्रद्धाचं एका मुलावर प्रेम बसलं होतं आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तिला समजवल्यावर सुद्धा ती ऐकत नव्हती, म्हणून घरच्या ह्या सर्व पुरुष मंडळींनी तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला. श्रद्धा वाचली आणि हा संपूर्ण प्रकार समोर आला. पुढची बातमी आहे अकोल्याची. खरं तर एक म्हण आहे, सरकारी काम आणि 6 महिने थांब. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबारामध्ये लोकांना ताबडतोब न्याय मिळतो असं चित्र गेल्या काही महिन्यांपासून उभं झालेलं आहे आणि हे परत एकदा अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या हॉलमध्ये पाहायला मिळालं. काल इथं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ऊर्जा खात्याचा जनता दरबार भरवला होता. तिथं एक शेतकरी पोहोचला. थेट आपलं वीज कनेक्शनचं वीज मीटर घेऊन जवळजवळ 3.5 वर्ष आधी त्याला हे वीज मीटर देण्यात आलं होतं. मात्र ऊर्जा खात्यानं त्याचं कनेक्शनच करून दिलं नाही, त्यामुळे ते मीटर तसंच्या तसं त्याच्या घरी पोहोचलं होतं. त्याची कहाणी ऐकून संतापलेल्या बावनकुळेंनी गांधीगिरी दाखवत त्याला मंचावर बोलवलं आणि त्याची तक्रार ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात होती त्याला ती सर्वांच्या समक्ष ते मीटरच भेट द्यायला लावलं. 24 तासात त्याला कनेक्शन करून द्यावं असा आदेश सुद्धा यावेळेला त्यांनी दिलेला आहे. काल गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर मासुळकसा घाटामध्ये अपघात झाला. 2 ट्रक यांची आमोरा समोर भिडंत झाल्यानंतर दोन्ही ट्रक्सला आग लागली आणि ह्यामध्ये एका ट्रकचा चालक हा जळून मृत्युमुखी पडला, तर बाकी 4 लोक हे जखमी आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे बुलढाण्याची. बुलढाण्यामध्ये तुरीचं आंदोलन हे जोर पकडत चाललेलं आहे आणि ह्यावर काँग्रेस अत्यंत आक्रमक झाली आहे. काल ही आक्रमकता अजून वाढताना दिसली. एकीकडे आमदार राहुल बोंद्रे यांचं उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरूच राहिलं, तर दुसरीकडे रास्ता रोको करण्यासाठी काँग्रेस ही जिल्हाभर रस्त्यावर उतरली. यात खास चिखलीमध्ये चौफुली इथं
रास्ता रोको जवळजवळ अर्धा तास झाला. ट्रॅफिक हा संपूर्णरित्या खोळंबला होता आणि अशा पद्धतीनं हे जे काही आंदोलन आहे ते येत्या दिवसात सुद्धा अजून तीव्र होताना दिसत आहे. वर्ध्याच्या आरंभा टोल नाकावर ठाणेदारानं प्रफुल्ल गोटमारे नावाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याला अटक करावी अशा पद्धतीची मागणी समुद्रपूरच्या तहसीलदारांकडे करण्यात आली. ज्या ठाणेदारावर कारवाई मागितली आहे त्याचं नाव प्रवीण मुंडे आहे. समजते की टोल नाक्यावर काम करणारा गोटमारे नावाचा हा कर्मचारी होमगार्ड सुद्धा होता. मात्र सकाळपासून तो दारू पिऊन तिथं येऊन मॅनेजरशी पैशाबद्दल वाद घालत होता. तिथं त्यांनी जेव्हा भरपूर गोंधळ घातला तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांना तिथं येऊन हा काबू होत नाही आहे हे पाहिल्यावर त्याला मारलं आहे. हे सर्व म्हणजे तो आधीचा गोंधळ आणि त्याचबरोबर पोलिसांची ही मारहाण सुद्धा CCTVमध्ये कैद झालेली आहे. पोलिसांपासून चोर हे दूर राहतात असा आपला समज आहे. मात्र गडचिरोलीमध्ये चोरट्यांनं घरफोडीसाठी थेट पोलिसाचंच घर खाटलं. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या 6 किलोमीटर अंतरावर आहे वाकड गाव आणि इथं राहतो घनश्याम रोहनकर नावाचा पोलीस कर्मचारी. रोहनकरचा 22 मेला साक्षगंध होता आणि त्यासाठी घरी दागिने आणून ठेवले होते. काल रात्री चोरट्यांनं त्याच्या घराच्या मागची खिडकी उघडून आत शिरकाव केला. सर्वजण रात्री झोपले असताना अलमारी फोडली आणि अलमारीमध्ये असलेले दागिने घेऊन ते पसार झाले आहेत. आज वाशिमच्या कारंजा तालुक्यातील भामदेवी इथं सकाळी 7 वाजल्यापासून महाश्रमदान सुरू झालेलं आहे. 2,500 गड्डे करण्याचं उद्दिष्ट इथं आहे. इथं जुलै 1 ते 7 वृक्षारोपणचा मोठा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे आणि त्यासाठी हे उद्दिष्ट आहे. यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि इतर अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहे. तर सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनचं काम आणि त्याचबरोबर वृक्ष लागवडीचं काम ज्यातून जलसंधारण होऊ शकेल या सर्व गोष्टींना अजून चालना, उत्साहन आणि प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आज हाती घेण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी काल राजीनामा दिलेला आहे. मनीष पाटील हे गेली 10 वर्ष बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहे. मात्र 26 सदस्यांपैकी बहुतांश लोक सध्या त्यांच्या विरोधात गेले होते. मात्र राजीनामा मनीष पाटील हे देऊ पाहत नव्हते. आपल्या पक्ष नेत्यांनी निर्देश दिल्यानंतर हा राजीनामा आलेला आहे.